तर मित्रांनो, फ्रँचायझी क्रिकेटमधील वाढत्या इंटरेस्टमुळे जगभरातील क्रिकेट संघांनी आपापल्या देशात सुद्धा T20 लीग या सुरू केलेल्या आहेत, ज्यात खरं तर IPLचं अजूनही पाहिलं तर स्वतःचा एक उच्च दर्जाचे, ज्यात कोणतीही T20 लीग अजूनही IPLच्या आसपास आलेली नाहीये। तर सुरुवातीला पाहिलं तर जेव्हा IPL ही सुरू झाली तेव्हा जगभरातील संघ एकत्र येऊन दुसरी लीग खेळवली गेली, ज्याचं नाव होतं चॅम्पियन्स लीग T20। तर चॅम्पियन्स लीग T20 मध्ये IPL संघांव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या T20 संघांनी सहभाग घेतला होता। यात एकूण 12 संघांमध्ये ही स्पर्धा होती। मात्र 2014 मध्ये ही लीग बंद केली होती, पण अशात आता पुन्हा एकदा ही लीग सुरू करण्याची चर्चा सुरू आहे। मग अशात ही लीग पुन्हा सुरू होणार का, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर खरं तर जेव्हा आपल्या भारतामध्ये IPL सुरू झाली होती तेव्हा IPLचे यश पाहता जगभरातील संघ एकत्र करून दुसरी लीग सुद्धा खेळवली गेलेली, ज्याचं नाव होतं चॅम्पियन्स लीग T20। तर चॅम्पियन्स लीग T20 मध्ये IPL संघांव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या T20 संघांनी सहभाग घेतला होता। त्यात एकूण 12 संघांमध्ये ही स्पर्धा होती। मात्र 2014 मध्ये ही लीग बंद केली होती, पण अशात आता ही लीग पुन्हा सुरू करण्याची चर्चा सुरू आहे, ज्यात खरं तर भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डांनी ही लीग पुन्हा सुरू करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला असून 3 देशातील क्रिकेट बोर्डांमध्ये चर्चा सुरू आहे। तर आता तसे पाहिले तर सर्व देशांमध्येच T20 लीग आहेत। मग अशा स्थितीत या संघांची निवड झाल्यास चॅम्पियन लीग T20 याचा उत्साह आणखी वाढू शकतो, ज्यात खरं तर 10 वर्षांपूर्वी बंद झालेली चॅम्पियन्स लीग T20 चॅम्पियनशिप पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे क्रिकेट बोर्ड आपापसात चर्चा करत आहेत। तर शेवटच्या वेळी पाहिलं तर चॅम्पियन्स T20 लीग 2014 मध्ये आयोजित करण्यात आली होती, जेव्हा चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून हे विजेतेपद पटकावलेले। तर त्यावेळी पाहिले तर भारताचे 3, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 2 आणि पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी 1 संघ यात सहभागी झाला होता। तर 2009 ते 2014 दरम्यान चॅम्पियन्स लीगमध्ये 6 सीझन हे खेळले गेले, त्यापैकी 4 भारतात आणि 2 दक्षिण आफ्रिकेत झाले। तर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी 2 वेळा विजेतेपद यामध्ये पटकावलेले। तर न्यू साऊथ वेल्स आणि सिडनी सिक्सर्स या ऑस्ट्रेलियन संघांनी प्रत्येकी एकदा हे विजेतेपद पटकावलेलं। तर मग 2014 मध्ये जेव्हा ही स्पर्धा शेवटची खेळवली गेली तेव्हा IPL मधील टॉप 3 संघ, बिग बॅश लीग मधील टॉप 2 संघ, तर रामस्लॅम T20 चॅलेंज दक्षिण आफ्रिकामधील 2 संघ आणि कॅरेबियन प्रीमियर लीग मधील 1 संघ थेट खेळला गेला। तर मग अशात आता असं म्हटलं जाते की मग पुन्हा एकदा चॅम्पियन्स लीग T20 स्पर्धा येऊ शकते। तर अशात तुम्हाला काय वाटते, चॅम्पियन्स लीग T20 पुन्हा सुरू व्हायला पाहिजे का, ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघ सलग पराभूत होते, मग अशात त्यांच्या पराभवामागील नेमकं कारण काय, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।